माणूस म्हणून आपली इयत्ता कोणती? होय, स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय अत्याचार प्रकरणानंतर असा प्रश्न पडलाय. पाहूया याबाबतचा विशेष आढावा. ज्या पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली तिथंच मुली असुरक्षित असाव्यात यासारखी शोकांतिका आणखी कोणती असते? हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे आणि जिथं रोजची वर्दळ आहे अशा ठिकाणी एका तरुणीवर बलात्कार होतो हे शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे. माणूस म्हणून आपली इयत्ता कोणती असा प्रश्न पडावा असंच हे आहे. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रात आज मुली आकाशाला गवसणी घालतायत. 10वी-12वीच्या परीक्षांचा हा काळ. दरवर्षी या परीक्षांचा निकाल येतो आणि मुलीच कशा आघाडीवर आहेत हे सिद्ध होतं. मुलींच्या कर्तबगारीनं सगळी क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. अशा या काळात मुली असुरक्षित असाव्यात याला काय म्हणावं? ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं तिथं हे चित्र असेल तर अन्यत्र काय अवस्था असेल? स्वारगेट हे पुण्यातील बस स्थानक. इथं अहोरात्र वर्दळ असते. इथं एका मुलीवर बलात्कार होतो. बसचं नाव शिवशाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाळी असलेल्या बसमध्ये पहाटे तरुणीवर अत्याचार होत असताना सगळ्या यंत्रणा काय करत असतात? महिलांची सुरक्षितता हा मुद्दा तर चव्हाट्यावर आला आहेच, पण पुन्हा एकदा समाज म्हणून आपली मानसिकताही समोर आली आहे. स्त्रीकडं शरीर म्हणून बघणारी ही मानसिकता कधी बदलणार आहे? पुण्यासारख्या प्रगत शहरात अगदी भल्या पहाटे एक मुलगी सुरक्षित नसेल तर आपण कोणत्या विकासाच्या बाता मारतो आहोत? लाडक्या बहिणींच्या नावाने जिथं निवडणुका लढवल्या जातात त्या बहिणींवर अशी वेळ ओढवत असेल तर आपण नक्की कुठल्या दिशेने प्रवास करतो आहोत? ही घटना अपवाद नाही. सर्वत्र आणि वारंवार अशा घटना घडतात. असं काही घडलं की समाज म्हणून आपण जागे होतो. ज्यानं बलात्कार केला त्याला फासावर द्या अशी मागणी होते. मात्र स्थळ बदलतं, व्यक्ती बदलतात आणि पुन्हा तेच घडतं. मध्ययुगीन काळातही घडलं नसेल अशा घटनांनी वर्तमानपत्रांची पानं रंगतात. स्त्रीकडे केवळ शरीर म्हणून बघणारी नजर असते तेव्हाच अशा घाणेरड्या घटना घडत असतात. लहान बालिकेपासून वृद्धांपर्यंत कोणीही त्यापासून सुटलेलं नाही. रस्त्यावर स्त्री असुरक्षित आहे असं मानावं तर अन्यत्र काय चित्र असेल? सार्वजनिक ठिकाणी सोडा, अनेक घरांमध्ये काय अवस्था आहे जिथं गर्भाशयातच ती असुरक्षित असते. तिथं इतर ठिकाणांचं काय? जे तिला असुरक्षित करतात त्यांना जेरबंद करण्याऐवजी आपण काय करतो? आपण तिलाच बंद करून टाकतो. तिला असंख्य निर्बंधांमध्ये डांबून टाकतो. 7च्या आत घरात यायला भाग पडतो आणि तिला असुरक्षित करणारे मात्र रात्रभर मोकाट. ही मानसिकता बदलायलाच हवी. स्त्रीला असुरक्षित करणारी नजरच आधी ठेचायला हवी. स्वारगेट बस स्थानकातल्या घटनेचे तपशील हादरवून टाकणारे आहेत. या स्थानकाच्या परिसरात अनेक अवैध उद्योग सुरू असताना तिथलं प्रशासन काय करतंय? शेजारी असणारे पोलीस काय करतायत? या मुलीचं मात्र कौतुक करायला हवं, कारण या घटनेनंतर तिनं पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. ज्याने अत्याचार केला त्याला जेरबंद करण्याऐवजी अनेकदा जिच्यावर बलात्कार झाला तिच्याच चारित्र्याविषयी बोललं जावं यासारखी निर्लज्ज गोष्ट नाही. अनेक मुली महिला अत्याचार होऊनही गप्प बसतात आणि अशा नालायकांचं फावतं. सध्याच्या वेगानं बदलत्या परिस्थितीत मुलींनी हिंमत दाखवली पाहिजे. हे असले नराधम ओळखले पाहिजेतच. काहीही घडत असेल तर त्वरेनं बोललं पाहिजे. परंपरेनं लादलेलं मौन सोडलंच पाहिजे. आपल्या दांभिकतेवरही या घटनेनं बोट ठेवले. एरवी बाईला देवीची उपमा देणारे आणि आईचे गोडवे गाणारे आपण स्त्रीकडे माणूस म्हणूनही पाहत नसू तर बाकी सगळ्या गप्पा व्यर्थच आहेत. आपण वारसा तर फार मोठा सांगत असतो. राजमाता जिजाऊंपासून सावित्रीमाईंपर्यंत आणि अहिल्यादेवींपासून आनंदीबाईंपर्यंत स्त्रियांचा इतिहास आपण सांगतो खरा, पण आजही या देशात स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलं जात नसेल तर त्या देशाला प्रगत पुरोगामी म्हणायचं तरी कसं? उषक काल होतानाच असं अंधारून आलेलं असताना
वेळीच मशाली पेटवल्या नाहीत तर येणारी काळ रात्र आपले आयुष्य संपवून टाकणार आहे, एवढं मात्र निश्चित. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।